देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या एक राखी जवानांसाठी या सामाजिक व राष्ट्रप्रेमाच्या उपक्रमाचा आज गुरुवारी शिर्डीत उत्साहात शुभारंभ करण्यात आला। श्री साईबाबा मंदिर गेट क्रमांक 4 येथून विशेष सजवण्यात आलेल्या रक्षारथाला हिरवा झेंडा दाखवून कच्छ बॉर्डरच्या दिशेने रवाना करण्यात आले। या उपक्रमासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष स्वरूपाचा रक्षारथ तयार करण्यात आलाय। आकर्षक सजावट, राष्ट्रप्रेमाचा संदेश आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या विविध संकल्पनांनी सजलेला हा रथ शिर्डीत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता। या रक्षारथातून शिर्डी ते कच्छ बॉर्डर असा सुमारे 850 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून रक्षाबंधनापूर्वी सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत राख्या आणि नागरिकांच्या शुभेच्छा संदेश पोहोचवण्यात येणार आहेत। देशाच्या सीमेवर तैनात असलेले भारतीय जवान वर्षभर ऊन, वारा, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत देशाचे संरक्षण करीत असतात। अनेक जवानांना सण उत्सवाच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते। अशा परिस्थितीत त्यांना आपल्या देशवासियांकडून आपुलकीचा आणि भावनिक आधार मिळावा, तसेच त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम करण्याच्या उद्देशाने एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागातील नागरिकांनी जवानांसाठी पाठवलेल्या राख्या एकत्रित करून त्या विशेष रक्षारथाच्या माध्यमातून कच्छ बॉर्डरवर पोहोचवण्यात येणार आहेत। वंदे वंदे सीमेवर पोहोचल्यानंतर जवानांना या राख्या सुपूर्द करून त्यांच्या शौर्याला आणि राष्ट्रसेवेला अभिवादन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास प्रसंगी आमदार विवेक भैया कोल्हे, साईबाबा संस्थान सीईओ गोरक्ष गाडीलकर, शिर्डी ग्रामस्थ शिवाजी भाऊ गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। उपस्थितांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा देत भारत माता की जय जय घोषाने परिसर दणाणून सोडला। हा उपक्रम जो आहे तो आपण राबवत आहात। निश्चितचपणे हा उपक्रम जो आहे तो स्तुत्य आहे आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, आदर्श होत आहे। आपले जवान जे आहेत ते भारताच्या सीमेवर जे आहेत आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी जे आहेत ते लढत असतात आणि ते लढत असताना आपल्या पाठीमागे जे म्हणजे सर्व भारत जे आहे, सर्व भारतातले नागरिक जे आहेत मोठ्या खंबीरपणे आपल्या सोबत आहेत, ही एक भावना जी आहे ती जवानांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे। निश्चितचपणे अभिनंदनीय आहे। मी विवेक भैया आणि त्यांचे सर्व टीम जे आहे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। हा जो उपक्रम जो आहे हा उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवर जे आपले जवान लढत आहेत त्यांच्या पाठीमागे जे ते बाबांचे आशीर्वाद कायम राहो अशी श्री साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो। ओम साईराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्र राज्याचे आमदार माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आज शिर्डी शहरातून हा रक्षारथ इथून निघणार आहे। याचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी माननीय गाडीलकर साहेब यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होतोय। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। या उपक्रमाला शुभेच्छा। शिर्डीतून चांगला हा प्रतिसाद आणि साईबाबांच्या नगरीतून हा उपक्रम ते राबवत आहेत त्याबद्दल मी शिर्डीकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। आणि एक राखी जवानासाठी शिर्डीतून जात असल्यामुळे आपल्यासाठी हा अभिमानास्पद उपक्रम आहे असं मी समजतो। यांना परत या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो।
एक राखी जवानांसाठी या उपक्रमात शिर्डीतील विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एका विद्यार्थिनीने आपल्या सैनिक भावांसाठी राखी पाठवत त्यांच्यासाठी भावनिक संदेश दिला. यावेळी बोलताना विद्यार्थिनी म्हणाली, आमच्या रक्षणासाठी सीमेवर उभे असलेल्या आमच्या सैनिक भावांसाठी आज राखी पाठवता येत आहे. याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आम्ही या राखीच्या माध्यमातून भाऊ म्हणून प्रेम आणि आपुलकीचा संदेश देत आहोत. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होता आले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझं नाव तंजिला शाहबाज शेख. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते, श्री साईनाथ विद्यालय शिर्डी. मला आज नाही का खूप प्राऊड फील होतंय की मी एका सैनिकाला राखी पाठवू राहिले तेव्हा, आणि मी पण मोठी होऊन देश सेवा करण्याची ही इच्छा आहे, ही मी नक्कीच पूर्ण करणार आहे. म्हणून मी आज एक त्यांच्यासाठी राखी तयार केलेली आहे आणि छोटंसं स्पीच लिहिलेलं आहे. ते मी स्पीच तुम्हाला वाचून दाखवते. डिअर सोल्डर, थँक यू. आय एम थँकिंग यू फॉर प्रोटेक्टिंग यू अँड युअर कॉन्टॅक्ट्स. रे यू ऑलवेज प्रोटेक्शन यू ॲज जस्ट लाईक अ ब्रदर प्रोटेक्टर टू देअर सिस्टर. वी स्लीप पेसफुली जस्ट बिकॉज यू आर देअर फॉर यू. थँक यू ब्रदर्स. हॅपी रक्षाबंधन. आणि त्यांना शेवटी एवढंच सांगते, जय हिंद. सल्यूट आहे तुम्हाला. थँक्यू. राखी हा केवळ सणाचा धागा नसून भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. याच भावनेला राष्ट्रसेवेची जोड देत एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राखी बांधून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासोबतच आपण आपल्या देशवासियांच्या पाठीशी आहोत हा भावनिक संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. शिर्डीतून कच्छ बॉर्डरच्या दिशेने रवाना झालेला हा विशेष रक्षारथ केवळ राख्या घेऊन जाणारा वाहन प्रवास नसून तो देशाच्या नागरिकांच्या मनातील राष्ट्रप्रेम, जवानांप्रती आदर आणि कृतज्ञतेचा संदेश घेऊन जाणारा प्रवास असल्याचे उपस्थितांनी सांगितले. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जवानांप्रती असलेली आत्मीयता आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत आहे. देशसेवा करणाऱ्या प्रत्येक जवानासाठी एक राखी हा भाव मनात ठेवून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. जवानांच्या त्यागाची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रतीही आपुलकी व्यक्त करावी असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. शिर्डीतून सुरू झालेला हा 850 किलोमीटरचा रक्षारथाचा प्रवास कच्छ बॉर्डरपर्यंत पोहोचणार असून रक्षाबंधनापूर्वी जवानांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे. त्यामुळे एक राखी जवानांसाठी हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि जवानांप्रती कृतज्ञता या युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानांसाठी हा उपक्रम 6 वर्षापूर्वी आमच्या युवा सेवकांच्या मदतीने आम्ही चालू केला होता. सुरुवातीचे 4 वर्ष कोपरगावातून जवळपास 12, 15, 18 हजार अशा संख्येने राख्या गोळा होत गेल्या. प्रतिसाद बघता तालुक्याबाहेरील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्यावर संपर्क केला की आमच्याही राख्या आपण जवानांपर्यंत पोहोचवाव्यात. ह्या हेतूने मग आम्ही मागच्या वर्षी शिर्डी ते श्रीनगर असा 7 राज्यांचा प्रवास करून जवळपास 2,500-3 हजार किलोमीटर जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास 300-350 ठिकाणी त्याचं स्वागत झालं. अगदी शिरपूरमध्ये अमरीशबाईंच्या संस्था असेल, शहादा असेल, केंद्रीय मंत्री कैलास विजय वर्गीयवार असतील, अशा सगळ्या मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक संघटना, पत्रकार, राजकीय, जात पात, प्रांत पंथ सगळं विसरून या उपक्रमांना एक देशभक्त म्हणून सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या नुसत्या राख्या नव्हे तर त्या राखीबरोबर एक संदेशपत्र असतं ते घेऊन आमचे युवक त्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा जवानांनी त्याच्यावरचे संदेश वाचले, ऐकले, काहींचे डोळे भरून आले, भावनिक झाले आणि एक आत्मिक समाधान मिळालं की आपण सणासुदीला या ठिकाणी नसतो तरी देखील 140 कोटी देशवासी आपल्या मागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत सीमेचं रक्षण करताना. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून यावर्षी आम्ही आता कच्छ बॉर्डरला शिर्डी ते कच्छ असा हा प्रवास आयोजित केलेला आहे. शिर्डीमधून आता या रक्षारथाचं प्रस्थान झालेलं आहे. कोपरगाव, सिन्नर, नाशिक, दिंडोरी असं करत हे गुजरातमध्ये जाऊन थेट कच्छवर 3 ते 4 ठिकाणी या राख्यांचं वितरण होणार आहे. मागच्या वर्षी जवळपास 1.25 लाख राखी
ह्या 350 ठिकाणी जिथं जिथं स्वागत झालं, लेझिम ढोल ताशा वाजून या ठिकाणी अशाच पद्धतीने प्रतिसाद या वर्षी मिळेल. एक राखी जवानों के नाम हा उपक्रम आता शिर्डीतून सुरू झालेला आहे आणि त्याची व्याप्ती वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे. 850 किलोमीटरचा या वर्षीचा प्रवास आहे. अर्थात 2च राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होऊन जाणार आहे, पण थेट पाकिस्तान सीमेवर या ठिकाणून या राख्या आपल्या जवानांच्या पर्यंत पोहोचणार आहे आणि तितकाच प्रतिसाद याही वर्षी आदरणीय दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी देखील आश्वासित केलं आहे की आमचे सर्वजण उपस्थित राहतील. आत्मा मालिक ध्यानपीठ असेल, संजीवनीचे काही आमचे विद्यार्थी असतील, उद्योग समूह असेल, वेगवेगळ्या लोकांनी, अगदी गुजरातमधले काही विधायक असतील, माजी सभापती असतील, या सगळ्यांनी जोरात स्वागत करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याही वर्षी उत्साहात आमच्या महिला भगिनी राखी घेऊन संदेश लिहून आमच्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी या उपक्रमाला प्रतिसाद देत आहे.